नमस्कार माय ट्यूब फॅमिली. तर म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2640 घरांची सोडत जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला नोंदणी करायची आहे. तर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. तर नोंदणी करण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते आपण पाहूया. तर सर्वात पहिला कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंटमध्ये येणार आहे मोबाईल नंबर. तर तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या आधार कार्डशी लिंक असणारा पाहिजे. पडताळणी प्रक्रियेसाठी मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जातो. त्यामुळे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. पुढील सर्व संपर्क तुमच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात पाठवले जातात. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. त्यानंतर ईमेल ID द्यायचा आहे तुम्हाला. तर जो ईमेल ID तुम्ही द्याल म्हणजे पडताळणी प्रक्रियेसाठी तुमच्या प्रविष्ट केलेल्या ईमेल IDवरच आणखी एक OTP पाठवला जातो. पुढील सर्व संपर्क तुमच्या ईमेल IDवर देखील पाठवले जातात. त्याच्यामुळे तुमचा ईमेल ID सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. मोबाईल नंबर, ईमेल ID, त्याच्यानंतर आहे आधार कार्ड. आधार कार्ड तुमच्या आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तुमच्या आधार कार्डची प्रत डिजिलॉकरमधून वॉलेटमधून आपोआप मिळते. पॅन कार्ड तुमच्या आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डची प्रत डिजिलॉकर वॉलेटमधून आपोआप मिळते. प्रथम तुमचे पॅन कार्ड डिजिलॉकर वॉलेटशी लिंक केलेले आहे याची खात्री तुम्हाला करायची आहे. त्यानंतर जर अर्जदार हा विवाहित असेल तर जोडीदाराचे सुद्धा आधार कार्ड लागणार आहे. तुमच्या आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तुमच्या आधार कार्डची प्रतसुद्धा जी आहे डिजिलॉकर वॉलेटमधून आपोआप मिळते. जोडीदाराचा आधार कार्ड झाल्यानंतर जोडीदाराचे पॅन कार्डसुद्धा लागणार आहे. तुमच्या आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डची प्रत डिजिलॉकर वॉलेटमधून आपोआप मिळते. प्रथम तुमचे पॅन कार्ड डिजिलॉकर वॉलेटची लिंक आहे याची खात्री करावी. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. अधिवास प्रमाणपत्र 1 जानेवारी 2018 नंतरचे पाहिजे आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन किंवा LTद्वारे जारी केलेला बारकोड असणे आवश्यक आहे. म्हणजे बारकोड असणारा अधिवास प्रमाणपत्र पाहिजे. तर जेव्हा बारकोड असणारा अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आली होती, कारण आधी जो आहे अधिवास प्रमाणपत्र 10 वर्ष जुने 15 वर्ष जुने चालत होते. परंतु 2018 नंतरचं डोमासाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र पाहिजे ही अट जेव्हा टाकण्यात आली होती तर भरपूर जणांना प्रॉब्लेम झाले होते आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नव्हते, जुनेच होते आणि मग त्यांना म्हाडाने संधी दिली होती की तुम्ही टोकन नंबर टाकून तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर जेव्हा तुमचं अधिवास प्रमाणपत्र तयार होऊन येईल तर विजेते झाल्यावर ते अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला जमा करावे लागेल. परंतु आता टोकन नंबर स्वीकारला जात नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही आता अप्लाय करताय आणि टोकन नंबर मी देऊ शकतो का, तर नाही, टोकन नंबर चालणार नाही. तर तुम्हाला नवीन अधिवास प्रमाणपत्रच पाहिजे जे की 1 जानेवारी 2018 नंतरचं असेल आणि त्यावर बारकोड असणारा पाहिजे. तर तुम्ही अप्लाय करा जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर. आता उत्पन्नाचा पुरावा. तर उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरणपत्र म्हणजे ITR किंवा तहसीलदार दाखला यातून दोन्हीमधून कुठलाही एक उत्पन्नपत्र तुम्हाला सादर करायचं आहे. दोन्हीचे दोन्ही लागत नाही. एकतर तुम्ही ITR द्या नाहीतर मग तुम्ही तहसीलदाराचा दाखला द्या. तर या दोन्हीपैकी कोणतेही एक तुम्हाला द्यायचं आहे. तर मग जर तुम्ही ITR देत असाल तर ITR असेल तर तुम्हाला प्रथम आर्थिक वर्ष निवडायचे आहे. त्यानंतर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे, जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचे उत्पन्न प्रविष्ट करायचे आहे आणि नंतर पुढे जायचं आहे. ITR पर्याय निवडायचा आहे आणि पुढे ज्या बटनावर क्लिक केल्यानंतर आयकर पोर्टलचा पासवर्ड जो आहे तो प्रविष्ट करायचा आहे आणि पडताळणी बटनावर क्लिक करायचं आहे. सिस्टम आपोआप तुमचा ITR स्थापित करेल. आर्थिक वर्षासाठी लॉटरीची जाहिरात आणि पुस्तिका काळजीपूर्वक वाचायची आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या वर्षीचा उत्पन्नाचा पुरावा पाहिजे ते चेक करायचं आहे आणि त्या हिशोबाने ते वर्ष टाकायचं आहे. अशाच पद्धतीने आपल्या ITR जो आहे जोडीदाराचा सुद्धा तुम्हाला सबमिट करायचा आहे. जर तुमच्याकडे ITR असेल तर प्रथम आर्थिक वर्ष निवडा, तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे उत्पन्न प्रविष्ट करा आणि नंतर पुढे जा बटनावर क्लिक करा. ITR पर्याय निवडा आणि पुढे जा बटनावर क्लिक करा. नंतर आयकर पोर्टलचा पासवर्ड प्रविष्ट करा आणि पडताळणी बटनावर क्लिक करा. म्हणजे सेम प्रोसेस. जर विवाहित असाल तर पती आणि पत्नी दोघांच्या ITRसाठी सेम प्रोसेस आहे. आता इथे जर तुम्ही ITR ऐवजी तहसीलदाराचा उत्पन्नाचा प्रमाणपत्र देत असाल तर स्वतःचे किंवा पती पत्नीचे किंवा दोघांचेही उत्पन्न असणे
जर विवाहित अर्जदाराच्या बाबतीत प्रथम आर्थिक वर्ष निवडा आणि तुमचे आणि तुमच्या पती किंवा पत्नी जे कोणी अर्ज करते जोडीदार दोघांचेही विवाहित अर्जदारासाठीच सांगत आहे तर उत्पन्न प्रविष्ट करायचं आहे आणि नंतर पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे. उत्पन्न प्रमाणपत्र पर्याय निवडायचा आहे आणि लॉटरी पुस्तिकेत नमूद केलेल्या आर्थिक वर्षासाठी फक्त तहसीलदार किंवा महा ई सेवा केंद्राने जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे आणि त्यावर सुद्धा महा ऑनलाईन महा एटीने जारी केलेला बारकोड असल्याची खात्री करायची आहे. तसेच आर्थिक वर्षासाठी लॉटरीची जाहिरात पाहायची आहे. जे वर्ष दिलेले असेल ते वर्ष सबमिट करायचं आहे तुम्हाला. आता जर तुम्ही जात आरक्षणमधून अर्ज करत असाल तर तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा सर्टिफिकेट लागणार आहे. तर जातीच्या पूर्व अटी काय आहे तर तुम्ही फक्त SC ST NT DT VJ श्रेणीमध्ये अर्ज करू शकता. नोंदणीपूर्वी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता असणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे जात वैधता नसेल तर नाही असा पर्याय तिथे निवडायचा आहे आणि सिस्टम तुमच्या फ्लॅटचा ताबा घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र प्रदान आणि अपलोड करण्याच्या अटीवर पुढे जाण्याची परवानगी देईल. म्हणजे जर तुमच्याकडे सध्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, पण तुम्ही विजेते झालात तर तुम्हाला ताबा घेण्यापूर्वी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही विशेष श्रेणीमधून तुम्ही जर अर्ज करत असाल तर त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. तर तुम्हाला विशेष श्रेणीमध्ये कलाकार, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वातंत्र्य सैनिकांचे कायदेशीर वारस, माजी सैनिक, माजी सैनिकांचे अवलंबित संरक्षण कुटुंबे, केंद्र सरकार कर्मचारी, राज्य सरकारी कर्मचारी, म्हाडा कर्मचारी, खासदार, आमदार, MLC, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि PMAY. तर तुम्हाला ज्या कोट्यातून तुम्ही अर्ज करत आहात त्याचे तुम्हाला प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यानंतर एखादी जर आपली विधवा अर्जदार अप्लाय करत असेल तर त्यासाठी तुम्हाला कृपया तुमच्या जोडीदाराचे जे मृत्यूपत्र आहे ते तुम्हाला अपलोड करावे लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल ID, आधार कार्ड, पॅन कार्ड, जोडीदाराचे आधार कार्ड, जोडीदाराचे पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, त्यानंतर स्वतःचे ITR, अर्जदाराचे जोडीदार त्याचा ITR, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, ITR किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला या दोन्हीमधून कुठलाही एक पुरावा द्यायचा आहे. तसेच जर तुम्ही एखाद्या जाती आरक्षणामधून अर्ज करत असाल तर तुम्हाला त्यासाठीचं कागदपत्र, विशेष श्रेणीमधून करत असाल तर त्याच्यासाठीचं कागदपत्र आणि विधवा अर्जदारासाठी जोडीदाराचा मृत्यूपत्र द्यायचं आहे. तर ही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. तर म्हाडा लॉटरीसाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत त्याच्याबद्दलची हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.